रिकामं सिलेंडर म्हणालं नको तेव्हा पेटत होतो, आता सारं संपलं आहे. तैलबुद्धी लोकांचं आखातात जुंपलं आहे. या रामदास फुटाणे यांच्या सद्यस्थितीवरील काव्याने मैफिलीची सुरुवात झाली. स्त्री शोषणावरील भाष्य करणारी मधुरा उमराणीकर यांची काल 4 कविता नदीवर आल्या होत्या काळीज धुवायला. स्त्रीला दुय्यम लेखणाऱ्या समाजाला फटकारणारी गुंजन पाटील यांची मी लक्ष्मण रेष ओलांडून आली, मी अजिबात रावणाला घाबरत नाही. आदिवासी भागाचे वास्तव मांडणारी अविनाश पोईनकर यांची आमचे स्वातंत्र्य आमच्या पर्यंत पोहोचलेच नाही. धार्मिक परिस्थितीवर भाष्य करणारी यामिनी दळवी यांची धर्माच्या दावणीला दुष्काळाचे वास्तव सांगणारी प्रशांत मोरे यांची कोरड्या हौदापाशी माझा ज्योतिबा ग उभा, शेतीची कहाणी सांगणारी कल्पना दुधाळ यांची काहीच पिकलं नाही तेव्हा अनुभव पिकला, परिस्थितीची जाणीव नसलेल्या मुलांचे जगणे सांगणारी भारत दौंडकर यांची मुलगा पुस्तक वाचत होता या आणि अशा आशयघन काव्य रचनांनी पुणेकर रसिकांना मोहिनी घातली. या प्रसंगी खळखळून हसवले तर काही शब्दांनी डोळ्यात पाणीही आणले. अशोक नायगावकर यांनी उजवा डावा या कवितेतून समाजकारण आणि राजकारण यातली विषण्णता विनोदी शैलीतून सादर केली. महेश केळुसकर व शशिकांत तिरोडकर यांनी मालवणीत रचना सादर केली. अनिल दीक्षित यांनी पुणेरी शैलीत पुण्याची महती आपल्या काव्यातून मांडली. एक बातमी दडपण्यासाठी नवी बातमी घडवत असतात. एपिस्टीनचा ब्लॅक बॉक्स आयुष्यभर दडवत असतात. या वात्रटिकेतून सध्या चर्चेत आलेल्या मुद्द्यावर रामदास फुटाणे यांनी मिश्किल भाष्य केले. त्यांच्या आतल्या अस्वस्थतेचा डोंगर पोखरू नकोस बये या कवितेतून प्रतिभा खैरनार यांनी स्त्रीचे जगणे उलगडले. या कवी संमेलनात अशोक नायगावकर, महेश केळुसकर, वैशाली पतंगे, प्रेषित प्रदीप सिद्धभट्टी, अविनाश पोईनकर, यामिनी दळवी, प्रतिभा खैरनार, प्रशांत मोरे, कल्पना दुधाळ, मधुरा उमरीकर, अविनाश कोठावडे, अरुण पवार, भरत दौंडकर, अंजली कुलकर्णी, अनिल दीक्षित, शशिकांत तिरोडकर, गुंजन पाटील हे राज्यभरातील नामवंत कवी सहभागी झाले होते. गंगालॉज मित्रमंडळाचे सचिन जाधव, शिकागो मराठी मंडळाचे अध्यक्ष माधव गोगावले यांनी ही कविता सादर केली. आता उजवे डावे म्हणजे विषमतेवरची कविता. विषमतेवर 2च लोकांनी लिहिले, एक कार्ल मार्क्स, हॅव नॉट, आणि अशोक नायगावकर, चंबुरगावकर. देहामध्ये किती विषमता आहे, त्यांनी जगातली विषमता मांडली. मी आपल्या देहातली विषम कविता लिहिण्यासाठी कुठं आणखी कुलू मनाली वगैरे जायला नको. घसरून पडलं तर 25,000 दिल्याशिवाय हॉस्पिटलमध्ये ऍडमिट नाही. तर घरातनं कशी कविता लिहिता येते. उजव्याने एक एक घास हळूच तोंडात टाकायचा, डाव्याने मात्र बघत बसायचं. उजव्याने एक एक घास हळूच तोंडात टाकायचा, डाव्याने मात्र बघत बसायचं. पानातलं संपत आलं म्हणताना डावा विचार हजर, पातेल्यात डाव बुडून वाढायला. हा देखील उजव्याचाच डाव. होता. वाढून झालं की डाव रिता कोरड्याने झाकणीवर पहारा देत, तरीही डावा अभिमानाने फुलायचा. निदान पाण्याचं भांड धरण्याचा मान तरी आपला, पण बिचाऱ्याच्या लक्षातच यायचं नाही. साधी 4 शीत हाती लागत नाही. उजव्याचे होते नव्हते तोच हात धुताना डावा हसत, पाण्याचा तांब्या भरून म्हणजे तुळाई यांनी भरायच्या खळखळून. लागलीच हातावर बडीशेप द्यायला, चमचा भरून डावा तयारी, आणि उजवा पोटावर हात फिरवी ढेकर देणार. वाढदिवसाला पार्टीला गेलं तरी बुके मात्र डाव्याकडे, आणि उजवा इटी उंचावून हॅलो हाय शेकहँड करणार. जन्मभर आपण ओझ्याचे धनी म्हणत डावा तडफडायचा. आपण सतत डेबिट साईडला आणि उजवा मात्र क्रेडिट घेऊन जाणार. रस्त्यावर भले दिमागात पाठी लावतात, डाव्या बाजूने चाला, आणि नंतर मात्र वाममार्गाने गेला म्हणत राहतात. किती करा आपण निषिद्ध, रक्त उसळून यायचं. काय हा जिथे तिथे अपमान. देवळातला पुजारी तो देखील आता उजवी घाला म्हणणार. रस्त्यावरचा ज्योतिषी तो देखील डावा झिडकारत उजवा पुढे करा म्हणतो. वाटायचं पेटून उठावं एकदा. निदान हृदय तर आहे ना आपल्या बाजूला. एक किती सोपं आहे तिथे असं कविता लिहिली. आता हे काय कशासाठी कुठं बाहेर जायला पाहिजे का. हृदय आहे आपल्या जवळच आहे. तर एक ना एक दिवस अडवून धरूया यांच्या शुद्ध रक्ताला. पण त्याला धास्ती वाटायची. करायला जायचो एक आणि व्हायचं भलतंच. न जाणो
आपली बाजू लुळी पडायची, आपली बाजू लुळी पडायची. निमित्त व्हायचं संपाचं आणि अखेर व्हायची टाळेबंदी. 3.5 लाख गिरणी कामगार भांडी कुंडी विकून गावी निघून गेले. तर हे असं आणि अखेर व्हायची टाळेबंदी. तर हे असं डाव्याच्या मनात कुठेतरी भरवून दिलंय, काहीतरी विनसलंय. हे कळायला उजव्याला काय वेळ लागतोय. तशी तो उगी उगी करत थोपटत म्हणाला, अरे हे असं युगानुयुगे चालत आलंय. तू पाटी हाती धरायचीस, आम्ही अक्षरं गिरवायची. तू पुस्तक हाती धरायचंस, वाचता वाचता आम्ही पाण्या उलटत जायचं. तू शटल चेंडू हाती धरायचा, आम्ही रॅकेटनं बुडावर घाव घालायचा. हा खेळ असाच चालत आलाय, असाच चालत राहणार. नशीब समज उजवा डाव्याला म्हणाला, निदान नमस्कार करताना टाळ्या वाजवताना आम्ही तुला बरोबर घेतो, आम्ही तुला बरोबर घेतो. लाख दिशांच्या पार निघाला अंधाराचा थाट, लाख दिशांच्या पार निघाला अंधाराचा थाट. व्यापून उरतो सबंध येथे समर्पणाचा काठ. ताळमेळ लावावा इतका हिशोब जमला कोठे, ताळमेळ लावावा इतका हिशोब जमला कोठे. अनवट अवघड वळणांमधुनी धीट चालली वाट, अनवट अवघड वळणांमधुनी धीट चालली वाट. माझ्या कवितेचं शीर्षक आहे 4 कविता. या 4 कविता सर्व जातीमध्ये, सर्व धर्मामध्ये, तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या घरामध्ये आपल्याला बघायला मिळतात. कविता सादर करते. काल 4 कविता नदीवर आल्या होत्या काळीच धुवायला. काल 4 कविता नदीवर आल्या होत्या काळीच धुवायला. ढासळत चाललेल्या घराचा घरंदाज पदर डोक्यावर घेतलेल्या, करपलेल्या स्वप्नाचे लाल भडक कुंकू कपाळावर लावलेल्या, हिरव्यागार भोगाच्या हातभर बांगड्या घातलेल्या. काल 4 कविता नदीवर आल्या होत्या काळीच धुवायला. काल 4 कविता नदीवर आल्या होत्या काळीच धुवायला. नाईलाजाच्या पिंजऱ्यात अडकलेल्या काळ्या पोती, नाईलाजाच्या पिंजऱ्यात अडकलेल्या काळ्या पोती. प्रेमाचं बकुळ फूल उमलायच्या आतच बांधून दिल्या गेल्या होत्या निर्जीव प्रदेशाच्या दावणीला. काल 4 कविता नदीवर आल्या होत्या काळीच धुवायला. काल 4 कविता नदीवर आल्या होत्या काळीच धुवायला. घुसमटलेल्या जन्मांतरीच्या वेदनेचे गाठोडे घेऊन, घुसमटलेल्या जन्मांतरीच्या वेदनेचे गाठोडे घेऊन. निखालस हसत पिचलेल्या बांगडीला समजावत, पायातल्या जोडव्यांना टिचक्या देत धूत होत्या संचिताच्या मळाला. पिचलेल्या बांगडीला समजावत, पायातल्या जोडव्यांना टिचक्या देत धूत होत्या संचिताच्या मळाला. काल 4 कविता नदीवर आल्या होत्या काळीच धुवायला. काल 4 कविता नदीवर आल्या होत्या काळीच धुवायला. प्रारब्धाच्या उन्हाने होरपळून गेलेल्या, प्रारब्धाच्या उन्हाने होरपळून गेलेल्या. उतरंडीच्या खेळात जिंकूनही हरलेल्या, उतरंडीच्या खेळात जिंकूनही हरलेल्या. काळजाच्या आकांताची घालमेल शब्दाशिवाय सांगत होत्या नदीच्या खळखळाटाला. काळजाच्या आकांताची घालमेल शब्दाशिवाय सांगत होत्या नदीच्या खळखळाटाला. काल 4 कविता नदीवर आल्या होत्या काळीच धुवायला. काल 4 कविता नदीवर आल्या होत्या काळीच धुवायला. पुढचं कडवं. कोरडे डोळे घेऊन, कोरडे डोळे घेऊन सांगत होत्या एकमेकींना, कोरडे डोळे घेऊन सांगत होत्या एकमेकींना. बाई कितीही प्रलय आले तरीही राहावं लव्हाळीचं कूड होऊन, बाई कितीही प्रलय आले तरीही राहावं लव्हाळीचं कूड होऊन. परंपरेची संस्कृतीची
एक नदी वाहत असते बाईपण देऊन. पदराखाली पाजल्या जाणाऱ्या दुधाचा हिशोब, पदराखाली पाजल्या जाणाऱ्या दुधाचा हिशोब नाहीच देता येणार इथल्या कुठल्या जातीला, धर्माला आणि सापाच्या पिलावळीला. म्हणून काल 4 कविता नदीवर आल्या होत्या काळीज धुवायला. काल 4 कविता नदीवर आल्या होत्या काळीज धुवायला.